चल आता एका बॅग मध्ये एखादी साडी घेतो, परकर घेतो, याचा एक ड्रेस घेतो. उद्या सकाळी अंग धुवा तर लागणच तिकून येताना. चालू कांता झालं? हो हो शांताबाई झालं. आता एका बॅग मध्ये एक साडी आणि याचा एक ड्रेस घेतो आणि चल मग. तुझं झालं काय? काय हो कांता, आतापर्यंत साडी नाही भरली, पटकन गेलो असतो तर. काय हो शांताबाई, तुला तर माहित आहे याचा बाप कसा आहे. हा किती उलट तिलट बोलत राहते नुसते. तुला काय लय जातं काहून, तू काय करशील असं तसं किती बोलले. त्याच्या संगत वाद घालता घालता टाइम झाला. बस त्या भाऊजीची गत्तेच आहे. ते तसेच म्हणे, ते भाऊजी तसेच म्हणे. तू कायले जातं त्याचं त्यानं पाहाव म्हणे. तू काय करशील तिथं जाऊन म्हणे. घरी ताना लेकरू आहे म्हणे, सुनबाई आहे म्हणे, आणि तिले भाडण तिनले सोडून तू काय जातं म्हणे. हे असेच म्हणे. सारे माणसं काही एकसारखेच आहे का हो शांताबाई? कोणीच समजदार दिसत नाही, कोणीच समजदार वाटत नाही. त्याला समजत नाही काय का आपण त्या घरच्या पोरी आहे, आपलं काही कर्तव्य आहे, आपल्याला काही जीव दुखते आपला बी त्याच्यासाठी. त्याला काहीच नाही समजत काय? सारे एकसारखेच आहे. स्वार्थी मतलबी सगळे माणसं तसेच राहते हो कांता. 100तून 10% माणसं चांगले राहते, नाही तर सारे तसेच राहते. बायकाच्या नातेवाईकायला तर बस असे समजतात का बस पोरगी आणली तर बस डबल विचारू नका का काय नका असंच समजतात. तर काय करतं जाऊ दे ना. सगळ्याची सोच अलग अलग, विचार अलग अलग नाही का. कोणी कसं राहते कोणी कसं राहते. चल आता पटकन घे, जास्त बोल नको. घे भर काय साडी भर काय करतं घे. चल येणं झालं तर येऊन बी जाऊ. होईन काय येणं शांताबाई? होईन येणं. येणं होईन तर मग कायले साडी घेऊ मी. मी म्हटलं राहा लागन तर उद्या सकाळी येवाच्या वेळेस तांगोळ करा लागन बा, म्हणून घेतो म्हणून. येणं होईन तर मग कायले घेऊ. घेऊन घे ना. असं संग असो शांतुल्या घरी नसन तर मग तर राहाच लागन ना. त्यालेच भेटायला त्यालेच समजावले चाललो ना, जाऊ न येऊ का. नसन घरी तर मग राहा लागन ना एक रात. घेऊन घे. मी बी घेतो एक बॅग. घेतली मी बी, भरली एक बॅग. बाबा तुम्ही जर का शोभाला इथं ठेवलं तर मी घर सोडून चाललो जाईन मग परिवारासंग. मग पाहिजे कोणाच्या इकडे पाहत मग खाजा काय खांत ते बटाईचेच तुम्हाला पुरण काय तो वर्षभर. लंक्या कायले रे येल पडून राहिला. मी काय कायमची राहून आली का इथं? 8-15 दिवस राहतो म्हणून कशी बशी. तुला त्या डोळ्यात दुखते काय? त्या डोळ्यातच खुपली मी तर. लहानपणाची राहिली तेव्हा नाही का डोळ्यात खुपली. हा बरोबर आहे बरोबर आहे. वहिनीने भरले असून तू एक कान. वहिनीची बोली बोलून राहिला तू, बाकी दुसरं काही नाही. नाही पाहिजे इथं. हो 15 दिवसही नाही पाहिजे शोभा तू इथं. ती पोरगी मा पोरीले त्रास देते. हो एवढं खावाले आहे नाही मा घरी तर दोघीले मी पोचतो. असं काय त्रास देते माई पोरगी त्या पोरीले? तर मारतेच काय तू? जास्त पोरीने मा पोरीले चिडवलं म्हणते. फक्त हिनं बोलली फक्त मारण म्हणून तेवढ्यासाठी लढायला लागली. किती नाटक आतापासून, किती चाल खेळण्यासारखी खेळते. पोरीले सांभाळ तू. समोर चालून तुझ्याशी मापाशी शोभाबाई मा पोरगी, माई शोभाबाई माई पोरगी. पाय जराशी सांभाळ, जराशी बोल, जराशी समजाव तिले. असा करशील मी नाही तेव्हा मी समजावन. आतापासून ठेव धोक्यात, धाकात ठेव त्या पोरीले. आतापासून धाकात ठेव. समोर चालून दिक्कत नाही होणार. बोलले नाही, खोटं नका बोलू. तुमची पोरगी खोटं बोलते. मारलं बी असं चुटुकून. तशीच माई पोरगी खोटं नाही बोलत कधी. माई पोरगी बिनाकारण लढत नाही सांगतात. वहिनी जसा तुमच्या पोरीवर विश्वास आहे ना, तसाच माया बी मा पोरीवर विश्वास आहे. माई पोरगी बी कोणाला मारत नाही ना, कोणाला बोलत ते चिडवत बी नाही कोणाला. तुमची पोरगी तर चिडवते. मारला नसेल पण तिने चिडवलं गेले. बाई शोभा बाबा हे पाहून घ्या. तुम्ही जर शोभाले थांबवलं तर पहा आम्ही दोघं घर सोडून चाललो जाऊ चिंकीला घेऊन. नाही 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 काहीले घर सोडून जात रे बाबू तू. नाही तू नको जाऊ. शोभा जाय बेटा आपल्या घरी जाय. आपल्या घरी जाय. तेच तुझं घर बेटा. आणि तिथं सगळे आपलं मान. सगळे तुझेच आहे, सगळे आपलेच आहे. जाय तू. मले महापोरग महत्वाचं. मले समोर चालवून मले महापोरग आणि माई सुनच कामी देईन. तू नाही देशील बेटा कामी. तू वेळेवर येशील नाही. तू म्हणशील पोया करून जातो, कपडे धुवून जातो, तोपर्यंत आमचा जीव चालला जाईल. पण तू येशील नाही. मायापोरग मासंग राहील तर मातोंडात पाणी तरी पडन. तू जाय बाई शोभा जाय. तू जाय. जातोच बाबा मी जातोच. मला काही तुमच्या घरात भांडणं लावासाठी नाही आली होती मी चुपचाप 2-4-8 दिवस राहण्यासाठी आली होती. पण दादा ना वहिनीनं 4-8 दिवस बी मला चांगलं राहू दिलं. 4-8 दिवस काही एक दिवस आल्याबरोबरच वहिनी मला कसं बोलायला लागल्या. मला एक दिवसही चांगलं राहू दिलं नाही. आता मी कधीच कानाले खडा लावतो. लंक्या कानाले खडा लावतो बाबा. मी कानाले खडा लावतो. मी कधीच येणार नाही आता. हो तुमच्या चौकटवर कधीच मी पाय नाही टाकणार. लय अपमान झाला माझ्या संग मा पोरीचा बी. होय शोभा जा. राधा जा मा. हा जो बाजार तुम्ही राधा चल. मला वाटलं माय माहेर आहे, माय माहेर आहे मले भाऊ, आहे मले माय बाप असं वाटलं. पण आज मला समजलं मला कोणीच नाही आता. फक्त मला माय सासरचे लोक आहे. फक्त माय सासरवाडीच आता माय वाचली माझ्यासाठी. बाकी मला कोणी नाही आता. आई
तुला बी लय मस्त वागवलं मला. एका दिवसासाठी आली पण काऊन आली हा? वहिनी दादा एवढे बोलून राहिले तरी तू एक शब्द नाही बोलून राहिली. सगळं हकीकत सगळी सत्य परिस्थिती माहित असूनही चुपचाप आहे तू. समजलं मला, माय कोणीच नाही म्हणणारे म्हणतेत मायबाप राहते तोपर्यंत माहेर राहते म्हणते, पण मायबाप असल्यावर बी माहेर नाही. चालली मी आता, नाही येणार आई, आता नाही येणार. पहा बाई शांता कांता, पहा बेटा, एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं. एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं. हा, सुनबाई घर सोडून चालली गेली, तिच्या बरोबर राधा बी चालली गेली. सगळं घर उजाडल्यावानी लागते. पोरग घुमसून राहायला लागलं. बाई पहा बाई कसं झालं. तुम्ही काय टेन्शन घेता बाबा? एका दिवसात होत्याचं नव्हतं, काय होत्याचं नव्हतं झालं? काय होत्याचं नव्हतं झालं? नाही झालं. ते जे झालं ना ते चांगलं झालं, बरोबर झालं. काय मोठी साजरी नव्हती वहिनी. मोठं तुम्हाला ताजं बनून नाही चाले. तुम्हाला बाबा ना तात्या नाही करे तुम्हाला. हो, देवाले मोठा तिचा जिवारी आहे. तुम्हाला तुमच्यासाठी स्वयंपाक करणं मोठं जिवारी आहे तिच्या. चांगलं झालं गेली तर. आणि शांतुला दादा काय, तो ठीक होऊन जाईन. तो त्याला राधाची आठवण येते. राधा आली म्हणजे ठीक होऊन जाईन तो. त्याचं नको तुम्ही टेन्शन घ्या. बाई कांता, म्हातारपणी पोराचं घर तुटताना दिसलं तर टेन्शन येते बाई. हा, चालते नाही ते आम्हाला, पण त्याचं तर करे बाई. आम्ही मले मासाठी माया करासाठी तू याही आहे बेटा, तू याही आहे. पण मा पोराचं करासाठी त्याची बायको तर त्याच्याजवळ पाहिजे. आम्ही किती दिवस, तू याही किती दिवस करून देईन त्याचं. शेवटी तू यायचे हातपाय थकले म्हणजे मग कोण करण त्याचं. बाई याचा विचार येते. हा, कशी बी आहे आमच्यासाठी, मासाठी, तुमच्यासाठी कशी बी आहे ते, पण त्याच्यासाठी चांगली आहे ना. त्याचं घर सांभाळून राहिली, त्याच्यासाठी करून राहिली, त्याचे कपडे धुवून राहिली. बस बाई एवढंच पाहिजे. पोराचं घर बसलं चांगलं दिसलं म्हणजे ठीक. आपलं करो नाही करो चालते, होते, झालं आपलं, झालं ठीक झालं, जे आहे ते झालं. पण त्याचं पोराचं चांगलं झालं पाहिजे असं वाटते बाई. शांता कसं? बरोबर आहे ना बाबा तुमचं 100% बरोबर आहे तुमचं बोलणं. शांतुल्याचं घर काही तुटलं नाही आणि ते गेली ना बाबा. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. काही टेन्शन नका घेऊ. आज वापस येते ते, उलट्या पायानं वापस येते ते. शोभा असं फोन केली का तू ना? शांता केली का तिला फोन? काय येतो म्हणे का? मग गेलीस काय ते येतो म्हणे तर हा फालतूची काहीतरी. खरंच काय बाई शांता, फोन केला का तू शोभाले? काय म्हणे? येतो म्हणे, आज येतो म्हणे काय? चला बा चांगलं आहे, आज येतो म्हणे, ठीक आहे बापा. काही बोलता नको, करू द्या तिला तिचं करते ते. पहा बाई कांता शांता, तुम्ही तुमच्या घरी चांगले आहात, सुखी आहात, सुखानं खा बेटा, मस्त राहा, मजेत राहा. आम्ही दोघं बुडाबुडी चांगलं आहोत. आम्ही दोघं बुडाबुडी आमचं करतो खातो. आमचे पाय साबूत आहे तोपर्यंत आम्ही करतो खातो. हा, त्याच्या दोघांचं चांगलं राहू द्या. आपल्याला काय करायला लागते? हा, आपल्याला सदैव त्याच्या घरी यावं लागते काय? ते दोघं आहे ना चांगले. बस त्याला राहू द्या बेटा, चांगलं राहू द्या, जाऊ द्या तिकडे. हा, येते ना आज ते चांगलं. चला ठीक आहे, आता मन समाधान वाटते बाई शांता. हो शांताबाई, तुला म्हटलं होतं ना फोन केली का तुला? काय असं फोन केली? कांता, मी शोभाले फोन नाही केला. काय शांता, शोभाले फोन नाही केला तर मग म्हणून कशी राहिली का ते येते म्हणून? तुला काय स्वप्न पडलं काय ते येते म्हणून? हा, तिला फोन केल्याशिवाय येणार नाही ते. फोन कर आता, कर बरं, माझ्या कर बरं. आई थांब, घाई नको करू. ज्या दिवशी सकाळीच शोभा गेली आणि तू मला फोन केला ना त्या दिवशी. होय नाही होय, शांतुल्याले कांतानच फोन करून सांगितलं असं हिचं शोभाचं घरानं, म्हणून त्यानं तसं केलं. आता तात्याही लढून राहिले म्हणते. हा, आणि तोही जीवन नाही गेला म्हणते, रातभर झोपला नाही म्हणते. आता काय करू गड्या मी? आई म्हणते शोभाले फोन कर. तिले फोन करन तर अजून ते 9ला येतील. अजून वर चढन ते. तिले वाटन का माही गरज आहे इले. हिनं मला फोन केला, तूच तर मला बोलावली, अजून माझ्या मानदान घटन. मी काय करू असं का शोभा? उलट्या पाय वापस आली पाहिजे फोन केल्या बगर. आणि तिले तिची चूक कळली पाहिजे, तिला तिचा सबक भेटला पाहिजे आणि तिला समजून गेलं पाहिजे आपलं घर काय राहते, आपला नवरा, सासू सासरे, नंदा, भावजा काय राहते, तिला समजलं पाहिजे. असं काही परिवर्तन होऊन आली पाहिजे ते आता घरी वापस. असं काय करू मी? चल, आता गेली ते तर तिच्या माहेरात पोहोचायचीच आहे. तिच्या भावालाच लावतो फोन आणि तिच्या भावाला सगळी हकीकत सांगतो. आणि तिले तू कसंही करून वापस पाठवून तिले तसा सबक शिकव. थांब, तिच्या भावालाच फोन करतो. काऊन, कोणाचा फोन आहे? आई, शोभाची ननद होय फोन करून राहिली मोठी. शांता म्हणते शांताबाई. आई, कधी तो फोन नाही केला तिने, आज कोण फोन करून राहिली? काय त्यासाठी फोन करून राहिली? शोभाची ननद त्या राहिले फोन करून. पाय उचलून बोल, काय म्हणते तर ऐकून घे. हॅलो हॅलो, तुम्ही शोभाचे भाऊ बोलत आहे ना? लंकेश भाऊ.
हो हो हो, शोभाचा भाऊ बोलतो मी. बोला बोला, तुमचा नंबर आहे. तुम्ही शांताबाई आहे ना? आहे तुमचा नंबर सेव्ह आहे मा फोन मध्ये. बोला ना बोला, काय काम पडलं? कसं काय फोन केला? लई दिवसाचा फोन केला तुम्ही, कधीच नाही फोन केला तुम्ही म्हणून बुवा म्हणतो. बोला बोला. हो, कामच नाही पडलं ना लंकेश भाऊ. लय दिवसाचा म्हणजे कधीच फोन करायचा टाइम नाही आला, काम पडलं नाही. आता आता काम पडलं तर करून राहिली बा फोन. ते झालं असं, अशी गोष्ट आहे. काय झालं? कशी गोष्ट आहे बा लंकेश भाऊ. आता पहा तुम्ही कसं करतात, तुमच्या हिशोबानं हँडल करा, हाताळा तुमच्या हिशोबानं. असं आहे. बरं बरं शांताबाई, बरं बरं झालं तुम्ही पहिलेच कल्पना देऊन दिली आणि पहिलेच आम्हाला सावध केलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता पाहतो आम्ही आम्हाला कसं काय करायचं आहे तर. ठीक आहे. हो ठीक आहे. हो हो लंकेश भाऊ, आता पहा करा बरोबर, सांभाळा. झालं माय जे काम होतं हे मी केलं. आता शोभा तिथंही टिकत नाही, येते वापस. आता काळजीच नको करा. आता त्याची आई शांतुल्या, काळजीच नको करा तुम्ही. मी आहे तोपर्यंत तुम्ही कोणीच काळजी नको करा. माय बाई शांताबाई भलीच चालक निघली होत होता. तेव्हा तर मी आली होती ना मग तिथं. मी तर मला तर म्हणत होती काही अशी अशी म्हणते. मग मी फोन करत होती. मग मी म्हणून राहू दे गणपती विसर्जन नाही करा लागत काय, फोन नको करू मग करून म्हणत होती. मला नाही सांगली असं, मी असं असं केलं म्हणून मला नाही सांगली, मला बी अंधारात ठेवली. भलीच आहे हो शांताबाई तू तर. आता तवा सांगून काय करू मी तुले? मला माहित होतं तू याकून राहणं नाही होईन, तू म्हणशीनच चाल म्हणून. झालं ना माहित. आता आता येते पाहिजे पाहिजे, येते का नाही ते आता आज येतेच ते. मस्त काम केलं शांता, तू एक नंबर काम केलं तू. सुनबाई इथून जावाच्या पहिलेच तिच्या घरच्या कडून दिलं, असं असं झालं म्हणून, असं असं अशा असं होती म्हणून, असं असं आहे म्हणून. त्याला गलत म्हणजे त्याला गैरसमज झाला नाही. नाही तर सुनबाई जात होत्या पहिले तिथं आपल्याबद्दल काही काही सांगत होत्या आणि त्याला गैरसमज झाला असता आणि सुनबाईला अजून पाणी भेटलं असतं तिथं, सुनबाई अजून चढल्या असत्या आल्या नसत्या. बरं बरं, एकदम एक नंबर काम केलं बा शांता बाई. मस्त मस्त शांता, चांगलं काम केलं. असंच पाहिजे तिले. दादा काऊन कायचं गम लागलं तुला? काय म्हणते आई? कायचं गम लागलं मध्ये? काय म्हणते आई? आईचं ऐकू ना, काही 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 सांगते आई, काही काहीतरी. काय केलो मी? आई कायचं गम लागलं मध्ये? तर काय काही सांगते म्हणतो आई? जे आहे तेच सांगतो. बरोबर जेवून नाही राहिला, बरोबर झोपून नाही राहिला, नाश्ता करून नाही राहिला, डोकं दुखते करून राहिला. ज्या दिवसपासून राधा आणि शोभा गेल्या त्या दिवसपासून तू घुमसूम आहे. तर तुला राधाची आठवण येऊन राहिली तुला, आणि शोभाची आठवण येऊन राहिली. आई हे पाय, शोभाची मला बिलकुल आठवण येऊन नाही राहिली, मला ते पाहिजे बी नाही आता. हो, एक वेळा ते गेली ना, मोठी अकडून गेली ना, माहेरात राहतो म्हणे ना, माहीत पडते किती दिवस ठेवते तिचं मायबाप तिचा भाऊ तिले. पाहतोच मी, मला पाहिजेच नाही ते, मला फक्त पोरीची आठवण येऊन राहिली. आता शांताबाई तू एक काम कर माया, मी जात नाही, मी बिलकुल त्या बायकोचं तोंड पाहत नाही आता. तू जाय आणि पोरीला घेऊन ये शांताबाई. पण शांतुल्या, शोभा जर आली तर तिला हाकलून देशील का अजून? ते जर आली तिच्या मतानं तर तिने जर माफी मागितली, मला माफ करा, तर मग काय हाकलून देशील का तिले? हो बिलकुल हाकलून देईन मी तिले, मला पाहिजेच नाही ते. अशी ठमक्यानं केली. आईला विचार, आई कशी? माय माहेरचे लोक मला काय सांभाळत नाही का? तुमच्यापेक्षा चांगली आहे माय माय बाप माया भाऊ. मला 23-24 वर्ष मला त्याईनं सांभाळलं, आता नाही मला काय ते सांभाळू शकत? अशी ठमक्यानं गेली तर माहित पडते ना किती दिवस तिले तिचे मायबाप ठेवते आणि तिचा भाऊ ठेवते. हेच मला पाहायचं आहे. येईन बी तरी मी तिला हाकलं नसून तर जाय म्हणन, तिथंच जाईन तिथंच राह, तेच लोक चांगले आहे. तसंही तिले मायबाप बहिणी पसंत नाही, आता नाही पाहिजे ते मापाशी. असं नाही राहत बेटा शांतनू, असं नाही राहत मा. किती झालं तरी ते तुझ्या लग्नाची बायको आहे, तेच तुझी जीवन संगणी आहे, तेच साथ देईन. सुख दुःखाच्या गोष्टी तू तिलेच सांगू शकतो बेटा. आम्ही किती दिवस पुरणार आहोत तुले, आम्ही किती दिवस पुरणार आहोत सांग. आणि बहिणी त्याच्या घरचं पाहतीन का तुझं पाहतीन? त्याच्या घरच्या. तू शेवटी तुझ्या घरी एकटाच पडला ना. शोभा सुनबाई गेली, राधा गेली, तू एकटाच पडला ना. बहिणी आता आल्या, आई होती त्या संग. आईले किती खोल गोष्टी सांगशील तू, नाही सांगू शकत. म्हणून बेटा आमच्या संग कशी वागो, राहू दे, चालू दे. चालते, आम्ही चालून घेतो ना. मग तुले काय प्रॉब्लेम आहे? हो ना, आम्हाला प्रॉब्लेम नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे शांतुल्या? जाऊ दे, राहू दे. आणि आता ते येईन ना, सुधरूनच येईन पाहिजे. तू कशी काय सांगून राहिली शांताबाई का सुधरूनच येईन म्हणून? ते अशी वागणार नाही म्हणून, चांगलीच वागन म्हणून. कारण तिला ठोकर भेटली ना. आतापर्यंत तू तिला तसा केला नाही. काही बोलली काही राही तरी घरातच ठेवला.
आता डायरेक्ट तिला हाकलला. आता तिला ठोकर बसली. आता तिला अद्दल घडली की मी अशी वागली म्हणजे असं करतो तू म्हणून. तर मग ती आता अशी करणार नाही. येईन तर अरे राधा, ओ मा बाळ बेटो आलं का मग? तू आली काय? तू काय आली? चल निघ आताच्या आता. नाही पाहिजे तू. जाय तुझ्या माहेरी. जाय तुझ्या भाऊ किती ठेवते तुले. हा कळलं का भावानं तुले? हा कळलं का मायबापान तुले? हाय नाही का त्याच्या घरी अनाज तुले चाराले? पाणी नाही का त्याच्या घरी? तुझे हात धुवाले? हा आली एका दिवसातच वापस आली माझ घरी. मोठी ठमक्यानं गेली होती ना. जाय आता. गेली होती ठमक्यानं. आता आली मी. हाय त्याच्या घरी सरच आहे. माझ्यासाठी अनाज बी आहे आणि हाकललं हुकललं नाही. हे बी चांगले लोक आहे. काही हाकललं नाही. पण मीच आली. मला माझ्या घरदार लागलं. मी रागानं गेलती. राग 2 दिवसाचा राहते. मा राग मिटला मी आली. मी काही कायमसाठी नाही गेली होती. मी म्हटलं नव्हतं कायमसाठी जातो म्हणून. हा पाणी बी आहे त्याच्या घरी. सरच आहे त्याच्या घरी. सगळंच आहे. पैसा आदला सरच आहे. तुमच्या घरी जेवढं आहे त्याच्यापेक्षा जास्तच आहे त्याच्या घरी. पण मला माझ्या घर प्यारं आहे. मला मी मा घरी आली. मी नाही पाहिजे निघ आताच्या आता. जाय तिथंच राह तू. जास्त आहे ना त्याच्या घरी. मा घरी कमी आहे ना. मा घरी तुले कोरभर खावाले भेटते. तिले तिथं एक खावाले भेटते तुले. जाय तिथंच जाय. चल जाय चल जाय जाय. आताच आता जाय. नाही पाहिजे तू मध्ये. माय बापाची तू इज्जत नाही करत. मान सन्मान करत नाही. त्याच्या भाकरी करासाठी तुले जीवार येते. त्याचे कपडे धुणं तुला जीवार येते. मा बहिणी 2 दिवसासाठी येते तर तुले जीवार येते. त्याला मी रक्षाबंधनले साडी घेतो तुले जीवार येते. तुला सगळं जीवार येते तुला. तू जाय. मला मा परिवार पाहिजे. तू नाही पाहिजे. जाय. माय पोरगी आली. मा पोरीला हात नको लावता. आता मा पोरीला नेऊ नको. जाय तू. अहो माफ करा. मला माफ करा. राधाचे बाबा माफ करा. मला चुकलं माय. मी माई चूक मान्य करतो. चुकलं माय. शांताबाई समजावा नाही यायले. समजावा यायले. चुकलं माय. चुकलं माय. आजपासून मी शांताबाई तुम्हाला मी माय मोठी बहीण समजन. हा माय सासू सासऱ्याला मी माय बाप समजन. आजपासून आई तात्याजी आजपासून तुम्ही इथंच राहा. ह्याच हॉल मध्ये झोपत जा. इथं अंग पाय दूध जा. इथंच जेवत जा. दिखावा काऊन करून राहिली घरात घेवासाठी तुले? हा शोभा दिखावा करता. मला समजत नाही काय तू डबल ढोलकी आहे म्हणून? आज वादोशीन इकून उद्या वादोशीन टिकून. समजत नाही का मला? तर निघ 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 निघ. जा एक खावाले जायचा. महिला जा एक खावाले. तिथंच एक खातो. मा घरी अर्धी मी देत नाही तुले. शांतुल्या आता नको नाटक करू. आली नाही उद्या येऊ शोभा. जा वय अंदर जा. अय शोभा जातो कुठं? चल निघ इकडे येईन. म्या त्या सकाळीच तुले हात धरून काढली ना तेव्हाच तू मा घरातून निघली. मा मनातून बी निघली. चल निघ अंदर जाऊ नको. समजावा ना आई. तात्याजी समजावा ना यायले. मी माफी मागून राहिली. मी मला माफ करा. खरंच माझं वागणं चुकीचं होतं. कांताबाई तुम्ही तरी माफ करा मला. तुमच्या संग मी जशी वागली माझं वागणं सगळं पोटात भरा. काढून टाका आणि सगळं मला माफ करा. सगळं माफ करा. आई तात्याजी मला माफ करा. सगळं मला माफ करा. माझं वागणं लय चुकीचं होतं. मी चुकीची वागली. मी मान्य करतो मी चुकीची वागली. मला माफ करा. याच्या पुढे मी असं कधीच नाही वागणार. अन वहिनी तुम्ही तशाच वागल्या तर मग हा कांताबाई सांगतो तुम्हाला. आणि राधाचे बाबा तुम्हालाही सांगतो. मी जर का अजून डबल तशीच वागली पहिल्याच्या सारखी तर तुम्ही मला तेव्हाच्या तेव्हा हात धरून मला बाहेर काढा. मी डबल वापस येणार नाही मग. पण एवढ्या ना माझी चूक माफ करा. शांतुल्या करून दे आता. माफ करून दे. एवढ्या टाइम आता देवानं बी माफ करून दिलं असतं. तू तर इंसानच होय. मानव होय तू. माफ करून दे आता तिला. एवढ्यानं माफ करून दे. केलं हो राधा. माफ केलं त्यानं. तो बोलला नाही याचा अर्थ त्यानं माफ केलं. आता राय आता साजरी. हा आता काही करू नको कुठे जाऊ नको. केलं माफ त्यानं.